तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आता उठलेलं आहे, अजून आंघोळ केली आपण. आणि मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, ते दोन्ही ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या सोडून घ्यायची आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे स्वराज आहे ते आपल्याला प आपलं जे फिल्टर मशीन आहे त्याला जोडायचं आहे. आणि हे जे महिंद्राचं आहे ते आपल्याला या ट्रॉलीला जोडायचं आहे. याच्यामध्ये गहू आहे निलेशने आणलेले काल. आपण आता ट्रॉली सोडून घेणार आहे. आपण काल जे गहू आणले, काल काढलेले गहू आहे ते ट्रॉलीमध्ये, त्या पलीकडल्या ट्रॉलीमध्ये मोकळी इकडे गोण्या भरून ठेवलेल्या. आपण आता सगळ्यात पहिलं ट्रॉली सोडून घेणार दोन्ही पण ट्रॅक्टरच्या. पण मित्रांनो, आपण आता आपलं जे महिंद्रा ट्रॅक्टर आहे त्याला आपण ट्रॉली कुदून घेतलेली आहे. आणि स्वराजला आपण ते आपलं जे फिल्टरचं मशीन आहे ते पण जोडून घेतलं आहे. दोन्ही एकदम खेटून लावले. ट्रॉलीतले जे गहू आहे ते डायरेक्ट या खालच्या टँकमध्ये टाकायचे. इथून वरती जाणार आणि इथून फिल्टर होऊन पलीकडल्या साईडला निघणार ते. आपण आता लावून घेतलं आहे. पप्पा आल्यानंतर चालू करणार आहे आपण लगेच. तर मित्रांनो, आपला पूर्ण गहू फिल्टर करून झालेला आहे. आणि एवढ्या गोण्या भरलेल्या आहे एका ट्रॉलीमधल्या. एवढं पूर्ण गोण्या भरलेल्या आहे. तुम्हाला दाखवतो फिल्टर झालेलं गहू. म्हणजे एक पण ठुशी राहिलेली नाही याच्यामध्ये. जादा वाळू घातल्यानंतर आहे का एक पण ठुशी राहत नाही. एवढ्या गोण्या भरलेल्या आहे आता या. 20-25 गोण्या भरलेल्या आहेत. आणि आपण आता मशीन दिलं आहे तिकडं झाडाखाली लावून. आणि आपण आज सगळ्यात पहिले तर आंघोळ करून घेणार आहे, कारण आपण आंघोळीच पहिलं चालू होतो. डबल आपण भरतो म्हणून. त्यामुळे आता सगळ्यात पहिले तर आंघोळ करून घेणार आहे. आणि आपल्याला आज उपास आहे मित्रांनो, तर आपला फराळ झालेला आहे अगोदरच.